अरे खरं खरं सांगा बरं का, हे बघितल्यावरती तुम्हालाही लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ना? आमचं तर असंच व्हायचं. 5 रुपयांचे 5 बांबू घ्यायचे आणि 5ही बोटांमध्ये एक एक बांबू अडकवून बसायचो. मग एक संपेपर्यंत दुसरा संपेपर्यंत तिसरा आणि शेवटी हातांपेक्षा ना तोंडच जास्त रंगायचं. तेव्हा ना मोबाईल होता ना रील्स होत्या, पण आनंद मात्र भरपूर होता. तुमच्याही लहानपणीच्या अशा काही आठवणी असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला सगळ्यांच्या आठवणी वाचायला ना खूप जास्त आवडेल. बरं, आता आपण पुन्हा पॅकिंगकडे वळूयात, कारण आता आम्ही हैदराबादला जाणार आहोत. गावाकडून ना शहरात जाताना कपड्यांपेक्षा जास्त जागा व्यापतात त्या आईने प्रेमाने दिलेल्या गोष्टी, कारण त्या वस्तू नसतात तर त्या प्रेमाने भरलेल्या आठवणी असतात. तर सासूबाईंनी सुद्धा मला ना काही खूप छान छान गोष्टी दिलेल्या होत्या, जसं की हे एक स्टँड आहे. ह्यामध्ये आपण फेस वॉश, बॉडी वॉश, क्रीम, शॅम्पू आणि अशा रोजच्या वापराच्या सगळ्या वस्तू ना अगदी नीट ठेवता येतात. छोटंसं गिफ्टच आहे, पण रोज उपयोगात येणार आहे. आणि मग आली सगळ्यात स्पेशल गोष्ट, ते म्हणजे सासूबाईंनी स्वतःच्या हातनं बनवलेलं घरचं लोणी आणि त्यापासून तयार केलेलं अस्सल गावरान तूप. आणि खरंच सांगते कितीही मोठ्या मॉलमध्ये जा, कितीही महागडं ब्रँडचं तूप आणा, पण घरच्या तुपाचा सुगंध, चव आणि त्यामागचं प्रेम कुठेच मिळत नाही. हे तूप म्हणजे ना फक्त तूप नसतं, तर आईच्या हाताची चव असते. त्यानंतर मी काही खास गोष्टी पण गावाकडून घेतलेल्या होत्या. सगळ्यात आधी तर हे लोणचं घेतलेलं होतं, कारण हैदराबादमध्ये ना कितीही शोधलं तरी आमच्या गावाकडचं लोणचं मिळतच नाही. जेवणात एक खास आणि सोबत हे लोणचं, बस पूर्ण जेवणाची चवच बदलून जाते. त्यानंतर पोहे सुद्धा घेतलेले होते. काही जण म्हणतील पोहे तर सगळीकडेच मिळतात. हो मिळतात, पण चव, गावाकडच्या पोह्यांची चव काही वेगळीच असते. म्हणून मी ना प्रत्येक वेळी गावाकडून पोह्याचं पॅकेट घेऊन जाते बरं का. यानंतर घेतलं होतं माझं आवडतं चहा पावडर. हा फ्लेवर मला इतका आवडतो की तिथे कुठेच मिळत नाही, म्हणून आधी हा स्टॉक मी घेतलेला होता. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का जी तुमच्या गावातच मिळते? कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. यानंतर घेतलेलं होतं मी हाय प्रोटीन ओट्स. सध्या ना थोडं हेल्दी खाण्याचा प्रयत्न चालू आहे. हे दुधामध्ये भिजवून खाल्लं की खूपच छान लागतात. सुरुवातीला मलाही वाटलं होतं ओट्स म्हणजे काही खास नसतील, पण आता तर मला ना खूप आवडायला लागलेले आहेत. असं करत करत आमचं सगळं सामान तयार झालं. तेवढ्यात आमची रिक्षाही आलेली होती आणि आता खरी वेळ आली होती ती गावाला बाय बाय करण्याची. गाव सोडताना ना काही बोलावंसं वाटत नाही. प्रत्येक रस्ता, प्रत्येक झाड, प्रत्येक घर डोळ्यांनी साठवून घ्यावं असं वाटतं. रिक्षांमध्ये बसलो आणि हळूहळू घर मागे राहायला लागलं. मनात एकच विचार होता, पुन्हा कधी येऊ? बस स्टँडवर पोहोचलो तर पप्पा पण आधीच आलेले होते. मम्मीने अजून काही सामान माझ्यासाठी पाठवलेलं होतं. आई म्हणजे शेवटच्या मिनिटालाही ना काही हातात देणारच. हे घे, तिकडे उपयोगी पडेल. आणि आपण म्हणतो राहतो, अगं आई बस झालं आता. आईचं प्रेम हे असंच असतं, कितीही केलं तरी पुरत अजिबात नसतं. सगळं सामान बसमध्ये ठेवलं, पप्पांना बाय बाय केलं आणि बस आमची हळूहळू पुढे गेली. त्या क्षणी खिडकीतून मागे पाहताना ना खरंच डोळे भरून येतात. आणि गाव मागे राहत होतं, पण आठवणी मात्र कायम सोबतच होत्या. रात्र झाली होती, बस घाटातून जात होती. खाली लुकलुकणारे दिवे दिसत होते. वर शांतपणे आकाश होतं आणि गार वारा. आणि खिडकीजवळ बसून हे दृश्य फक्त बघत राहावंसं वाटत होतं. कधी कधी निसर्ग इतका सुंदर असतो की मोबाईल काढून व्हिडिओ करण्यापेक्षा तो क्षण डोळ्यांमध्ये साठवून ठेवावंसं वाटतो. काही वेळाने बस जेवणासाठी एका हॉटेलवरती थांबली. सगळेच खाली उतरले. दिवसभराच्या धावपळीनंतर गरमागरम जेवण मिळालं आणि खरंच खूप बरं वाटलं. आता पुढच्या प्रवासाचा आरामात होणार होता, कारण उद्या सकाळी आम्ही पुन्हा एकदा आमच्या दुसऱ्या घरात म्हणजेच हैदराबादमध्ये पोहोचणार होतो. जीवन असंच असताना, कधी गाव, कधी शहर, कधी भेट, कधी निरोप, पण या सगळ्या प्रवासात कायम सोबत काय राहतात त्या फक्त आठवणी. आणि खरंच गाव सोडताना मन नेहमी म्हणतं, आता लवकरच भेटूयात. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही काही गावाकडच्या आठवणी असतील किंवा तुम्हालाही प्रत्येक वेळी गाव सोडताना असंच वाटत असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. आणि मी प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.